अभी मजा आएगा संगमेश्वर टू लांजा प्रवास करायला आणि तुम्हाला दाखवायला. इकडे तर कामं सुरू पण नाही झाली अशी अवस्था या साईडला. हे बघा गोळका घालून काय मीटिंग करतायत, पार्टी करतायत कोणाच ठाऊ इकडे या साईडला. काट चालू आहे, कट चालू आहे. आणि तो रॉकेट लॉन्चरच आहे. काम झालं की उडाले हे 2 आणि ते 3 पाटे दोम धाम धूम. हो आतमध्ये बघा, आतमध्ये काय काम चालू आहे त्या साईडला. डोंगर पोखरून असा रस्ता बनवला आहे बघा ना. हा इकडे अर्धा भाग, हा इकडे अर्धा भाग. काही ठिकाणी अतिशय वाईट रस्ता आहे आणि काय ठिकाणी अतिशय सुंदर रस्ता आहे. ब्रिजला तर आरामात 5 ते 6 वर्ष जाणार आहेत फॉर शुअर. इकडे साईबाबांचं मंदिर आहे, ओम साईराम. इथे टँकर पडला तर रस्ता ब्लॉक त्या टर्निंगला, मग नो आवन नो जावन अशी अवस्था होती. फायनली आपण आपल्या गावी आलेलो आहेत. जाम भारी वाटतंय यार. मन असं आनंद झालं. हाय व्हिडिओ करते माझा, क्या बात आहे. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा माझ्या मनापासून स्वागत, म्हणजे अगदीच मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 9 ऑगस्ट आणि वाजले दुपारचे 3:30 आणि तुम्हाला माहिती पडलं असेलच आपण येऊन पोहोचलो संगमेश्वरला. याआधी 2 ब्लॉग येऊन गेले आपले मुंबई गोवा हायवे अपडेटचे. पहिला होता मुंबई टू माणगाव, सेकंड होता माणगाव टू संगमेश्वर. नक्की जाऊन ते चेकआउट करा. आता पुढे गणपती येतील तर तुम्हाला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे गेले मी 3-4 वर्षापासून हेच करतो आहे. दरवर्षीप्रमाणे मी गणपतीच्या आधी 15 दिवस आधी मी आपले मुंबई गोवा हायवे शूट करतो, जेणेकरून तुम्हाला देतो मी अपडेट. जेणेकरून आपले खूप चाकरमानी जातात आपल्या कोकणात फॉर गणपतीनं, तर तेव्हा ते व्हिडिओ त्यांना ठरतात फायदेशीर आणि काय नाही. आणि हेच व्हिडिओ मी लहान करत मी टाकतो माझ्या इंस्टाग्रामवर, ते नक्कीच चेकआउट करा. इंस्टाग्राम ID sandy_वीर. आणि आता आपण पोहोचलो संगमेश्वरला. संगमेश्वर जसं तुम्ही संगमेश्वरकडे येतात ना, तो गणपती पुढेला एक फाटा राहतो राईटला, म्हणजे हायवेला गणपती पुढे फाटा राहतो राईटला. त्याच्या पुढे रस्ता मग ऑन ऑफच आहे. चांगले बेकार. हा इकडे पुढे बेकारच आहे बघा. अवस्था विकट आहे. पण आता पाऊस नाही आहे इकडे. मेन पट्टा तर राहिला आहे संगमेश्वर टू लांजा, कारण आता कोलाड वगैरे पण आता खूप बरा झाला आहे. इकडे आपण येऊन पोहोचलो संगमेश्वरला. इकडे लेफ्टला आहे संगमेश्वरचं बस स्टॉप आणि हे बघा इकडे संगमेश्वर बघा. तर मंडळी 3:30 वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलो आता संगमेश्वरला. हे बघा संगमेश्वरच्या ब्रिजचं अपडेट बघा. हे बघा कामं सुरू आहेत, तरी काही ट्रॅफिक नाही आहे. आता ट्रॅफिक मजबूत होतं. गणपतीमध्ये गॅरंटी ट्रॅफिक होणार आहे फॉर शुअर. रस्ते ठीकठाक आहे. हा ब्रिज पहिला खराब होता, आत्ता पण ठीकठाक आहे. ओकेच आहे, त्यात काय वादच नाही. बघा संगमेश्वरचा ब्रिजचं बघा अवस्था काय आहे. कामं जोरात सुरू आहेत. हा ब्रिज काय लवकर होणार नाही, काय पण बोला तुम्ही. एकेवेळी रस्ते लवकर होतील पण ब्रिज काय होणार नाही फॉर शुअर, ही गॅरंटी आहे. अभी मजा आएगा संगमेश्वर टू लांजा प्रवास करायला आणि तुम्हाला दाखवायला. हे बघा खड्डे अजूनपर्यंत आहेत. हां हे बघा खड्डे अजूनपर्यंत आहेत. बापरे वर खाली. अजूनपर्यंत अवस्था काय एवढी खास नाही आहे भाई. आता थोडा तर आता रस्ता बरा आहे, ओल्डच रस्ता आहे. इकडे तर कामं सुरू पण नाही झाली अशी अवस्था या साईडला. हे बघा हा मेजर पट्टा बाकी आहे यार. किती डेट्स येऊन गेले ना, आता होणार पण साला काही होत नाही. बापरे. आणि काय माहिती ह्या रस्ता धूळ खूप आहे. धूळ प्रचंड प्रमाणात धूळ आहे. अरे पुढे एवढी काय खास नाही रे अवस्था. त्यात एक बरं पाऊस नाही ना, तर अजून वांदे आले असते. हे बघा चला बाबा फायनली बॅक टू ट्रॅक. म्हणजे आपण आलो आता 2 वेला. डायव्हर्जन ठीकठाक आहेत. हो फायनली आलो बाबा. आलो. तर अजूनपर्यंत आपण नवीन रस्त्यावरच आहे. नवीन रस्ता आणि सिमेंटवर रस्ता.
म्हणजे हा वाला आय थिंक तो पॅच कंप्लीट केला होता या लोकांनी. हा पट्टा चांगलाच मोठा आहे रे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर चांगला रस्ता संपलेला आहे. आता आलो बॅक टू ट्रॅक, म्हणजे बॅक टू खराब रस्ता. फुल ऑन ग्रेवल्सचा रस्ता आहे भाई, आरामात. आणि इकडे बघा, काट 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 चालू आहे. JCB दगड तोडतो या साईडला पूर्णपणे. खापरेवाडी आपण करतो. खापरेवाडी हा मधला पट्टा खराबच आहे आणि इकडे अजूनपर्यंत कामं सुरू नाही. तर पाठी JCB का तोडा. इकडे या साईडला कायच नाही, डायरेक्ट पुढे. तो बघा, डायरेक्ट पुढे. चला, डायव्हर्जन घेऊन आपण जातोय आता दुसऱ्या साईडला. आणि पुढे आपल्याला लागला आहे नवीन रस्ता, सिमेंटवाला. हा बघा. चला, संपला चमारी. चला बोललो, रस्ता संपला. हा बघा, क्या मॅन. आणि लेफ्टला कामं सुरू आहेत जोरात. कॅमेरामॅन इधर फोटो खिंचो यार. हा रस्ता बेकारच आहे रे. हो, चिखलवाला आहे. पावसात तर अजून वांदे. म्हटलं हा मधला पट्टाच एक बेकार आहे. पुन्हा जरा रस्ता पुढे चांगला आला आहे. आता त्याच्या पुढे बघू का रस्ता कसा आहे तो. नाही, पुढे इकडे JCB बघा, JCB ट्रक्स. बापरे बापरे, घोळका घालून काय मीटिंग करतायत, पार्टी करतायत कोणाच ठाव इकडे या साईडला. आणि हा बघा इकडे, हा बघा भाई, चायला सही आहे रे. काट 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 चालू आहे. काट 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 चालू आहे. हे बघा इकडे. आणि इकडे पेवर ब्लॉक जाते अजूनपर्यंत. आणि पुढे पण रस्ता खराबच आहे. इतका काय चांगला नाही अजूनपर्यंत झाला संगमेश्वरलांचा. चला, बॅक टू सिमेंट रस्ता नवीनवाला. व्हेरी गुड. चला, आपण क्रॉस करतोय गावमाळा. ओके, तर आपण क्रॉस करतोय गावमाळा. तर गावमाळाच्या पुढे रस्ता चांगला आहे, 2 वे होता. आता पुढे परत राईट मारलं की, तो डायव्हर्जन घेतलं की परत 1 वे आहे. पण रस्ता जरा बरा दिसतोय. लेफ्टला पण दगड धोंडी माती आणून ठेवलेली आहे बघा या साईडला. म्हणजे हा वाला पट्टा आता लवकर सुरू करतील काम. नो आयडिया. झालाय पट्टा आयडिया असं वाटतं तरी. हा, पार्किंग साईड जागा करून ठेवली आहे. क्या बात आहे बघा. आणि तो रॉकेट लॉन्चरच आहे. काम झालं की उडाले. हे 2 आणि ते 3 पाटे. दोम धाम दोम. म्हणजे नासामध्ये कसं असतं ना, सेम आहे ते. सही आहे. रॉकेट लॉन्चर. डायव्हर्जन पण इकडे डायव्हर्जन तरी बरे आहेत, खराब नाही एवढे. त्या कोलाड साईडचे डायव्हर्जन तर जाम बेकार होते जायला. अरे रे, बापरे, अजूनपर्यंत रस्ता बेकारच आहे ह्या साईडला. नदी होते छानपैकी. परचुरी येस, आपण येऊन पोचलो आता परचुरी येस, आपण येऊन पोचलो परचुरी. तर परचुरीच्या इकडे पण रस्ता बेकार आहे बघा. बेकार रस्ता आहे, बेकार 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 बेकार. खोदून ठेवलं फक्त तिच्या आईला. वरती सिमेंट लावा की लवकर. व्हॉट मॅन. अरे देवा, मध्ये हे दबकेत बघा या साईडला.
अच्छा आहे. पुढे रस्ता बरा आहे. हे गाव कुठचं आहे बघा, हे गाव कुठचं आहे? सोनगिरी. सोनगिरी सोनगिरी आंबेड बुद्रुक, एकदम बाजूबाजूला रे. हो हे हा का शॉट आहे यार, एक नंबर आहे हा. बघ ना, कडक आहे यार, कडक. एक फोटो. चला निघालो आहे. लहानसा काहीतरी पाण्याचा प्रवाह टाईप काहीतरी होता ना, मस्त होतं. हो वॉटरफॉल, छोटासा वॉटरफॉल, एक नंबर वॉटरफॉल बघा. तर ते आपण जरा थोडं शूट करून घेतलं, मजा आली जरा, मस्त होतं, आवडलं मला ते. इट वॉज नाईस. आय थिंक पहिल्यांदा बघितलं मी, म्हणजे असेल आधी पण माझं लक्षात पहिल्यांदा गेलं इकडे. आता ऊन आहे ना, ग्लोव्ज काढून टाकले, इथे ह्याचं कवर काढून टाका, टेन्शन नाही. म्हणजे काय, मोबाईल काढला, आयफोन काढला, शूट केला, ठेवून दिला, टेन्शन नाही असं. तर संगमेश्वरला कसं आहे ना, स्टार्टिंग मला थोडंफार खराब आहे, मग परत चांगलं येतो, मग परत परचुरी साईडला खराब आहे, असं चालू आहे, आणि पुढे परत चांगलं आहे म्हणजे इकडे. मग तरी पण हा रस्ता होईपर्यंत अजून 2 ते 3 वर्ष आरामात पकडून चाला तुम्ही, आरामात. ए भेंडी मध्ये खड्डा होता यार, असा सांभाळून ना जरा. हो आतमध्ये बघा, आतमध्ये काय काम चालू आहे त्या साईडला. म्हणजे असा रस्ता काढतोय काय, कोणाच ठाऊक. बाप रे. त्या सोन्यांचं काय, ते सोन्यांच्या खाण असतात ना इकडे, ते बॉम्बलास वगैरे करतात, तसा काय ते वाटत होतो आतला सीन. आय थिंक आता होणार आहे 2 वेचा 1 वे. हां चला डायव्हर्जन घेऊन आपण आता झाला 1 वे. परत एक पॅच खराब आला आहे, हा वाला बघा इकडे. आई शाबाश, हळूहळू. आणि पुढे रस्ता जुनाच आहे, हा मस्त रस्ता आहे बघा या साईडला. हां रस्ता पुढे जुनाच आहे, पण बरं आहे. फुल ऑन धूळ. अरे देवा महाराजा काय हे. अरे हा कधी हलत नाही. पण चला डायव्हर्जन घेऊन पुन्हा वरती. तर हे गाव कुठचं आलं आहे ते आपण पाहूया जरा. इथे पण बघा त्याला प्रॉपर ते डोंगर पोखरून असा रस्ता बनवला आहे बघा ना. हा इकडे अर्धा भाग, हा इकडे अर्धा भाग, आणि मधून असा रस्ता काढला आहे. याच्यावर लिहिलं आहे या मंदिरावर कुठचं गाव आहे, थांबा दाखवतो. पुढे परत रस्ता बेकार आला. हळू ग्रेवल्सवाला. पुढे तर ग्रेवल्स आहे फुल. हे बघा, अरे बाबा हळू जा जरा. पुढचा बघा. हां हे बघा, श्री सोमेश्वर मंदिर वांद्री बघा. इकडे स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिर आहे वांद्री. आतमध्ये हे चालू आहे आरती, आणि इकडे शाळा आहे बाजूला, ते बघा वांद्री गाव. चला आता वांद्रीच्या पुढे आपण निघालो आहे. रस्ता बेकारच आहे हा बघा, फुल ऑन ग्रेवल्स. आणि मग पुढे जरा बरा आला आहे. बरा इन सेन्स ओल्ड रस्ता आहे, ठीकठाक आहे. नाही कसला ठीकठाक आहे, खराबच आहे तिच्या आईला. अरे मारी टोपी गंडेरी. अरे कुत्रे काय रे. हां चला. हां बॅक टू नवीन रस्ता सिमेंटवाला फायनली. तर अजूनपर्यंत रस्ता चांगलाच आहे सिमेंटवाला. 2 वे होता, तो झाला तो 1 वे. दॅट इज ओके, मग रस्ता पर आहे. चला
आता लागले पुन्हा ग्रेव्हल्स. नवीन रस्ता संपला सिमेंटवाला, आता लागले ग्रेव्हल्स. खराब रस्ता आणि आय थिंक जरा पाय जरा मोठा आहे. दगडं बघ काय मोठी मोठी आहेत. त्या साईडला JCB बघा खाड 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 आणि आपलं हे करतायत, जमा करून टाकतायत. हे जरा सांभाळून बाबा. पावसामध्ये खूप वाट लागेल, खूप म्हणजे खूप वाट लागेल सिरियसली. अरे ऐसा गो. हे बघा, हा बघा, हा बघा. अरे देवा. चला आलो म्हणजे नवीन रस्त्याला आलो. अरे इकडे या वरच्या ब्रिजचं कामं सुरू वाटतं तुम्हाला. वरच्या ब्रिज हा झालं आहे, हा रस्ता बरं आहे त्या हिशोबाने. हळूहळू हळू पुढे पुढे आहेत जरा खड्डे बिड्डे आहेत पुढे 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 खड्डे आहेत. अरे हळू राजा. अरे देवा, फुलांची कलर आहे इकडे, फुलांची कलर. अरे फाटत राहतो लेफ्ट मारलं. लांजा ऑन बोर्ड. लांजा रत्नागिरी स्ट्रेट आहे, देवरूख आहे लेफ्टला. हा जो फाटा आहे हा वाला. कोल्हापूर, पुणे, देवरूख, मार्लेश्वर सर्व स्ट्रेट आहे या साईडला. चला आता आपण निघालो पुढे आणि हे आता आलं बाव नदी आणि हा एक नंबर व्ह्यू आहे. मला खूप आवडतो एक नंबर. तरी पाणीला खूप कमी झालं आता पहिले. तर आपलं हे झालं बाव नदी. तिकडे आहे ना हा रस्ता स्ट्रेट जातो डायरेक्ट बाहेर पडतो आपल्या पालीला. हा रस्ता स्ट्रेट बाव नदी टू पाली हा रस्ता स्ट्रेट. पण आपण घेणार हा हायवे कारण की मला तो आपला लेटेस्ट अपडेट त्यात आहे. त्या रस्त्याने मी आपण गेलो होतो, रस्ते वगैरे गेल्या मी आता नक्की त्याच्यावर. रस्ता खूप छान आहे, चांगला रस्ता आहे. ऑलमोस्ट तुमचे 10 किलोमीटर लागतात, ऑलमोस्ट 10 किलोमीटर विचार करा. तुम्हाला हे आपला निवडी घाट, निवडी फाटा, हात पाहत खाली लागेल हर एक फाटा. तर हा वाला आहे निवडी घाट. तर आपण थोड्याच वेळात पोहोचू निवडी फाट्याकडे. हो हो, रस्ता संपला रे, म्हणजे चांगला म्हणजे सिमेंटवाला संपला. आता लागला आपला बेकार रस्ता. बेकार सेन्स ग्रेव्हल्सवाला. बापरे, इकडे जरा सांभाळून रे बाबा. स्टीप पण आहे, रस्ता पण खराब आहे. अरे देवा. आणि पावसामध्ये गॅरंटी वांदे होणार फॉर शुअर. तर पावसातून कोणी असेल तर प्लीज गाडी खूप सांभाळून चालवा. बाईक, कार दोन्ही. लेफ्टला बघा इकडे फुलान दगड थोडी तोडली जातात. वेलकम टू निवली फी प्लाझा. हां, हळू 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 हळू. इकडे तर टोलचं काम सुरू आहे जोरात. टोल पुढे क्रॉस केले की रस्ता जरा बरा आहे, टेन्शन नाही. नवीन रस्ता सिमेंटवाला. तर मंडळी वाजले आहेत 4:15 आणि आपण येऊन पोचलो आता निवली फाट्याकडे. हा निवली फाटा आहे. हळू 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 रे बाबा, हळू 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 हळू. शबाश शबाश. बघा हा वाला निवली फाटा आहे. राईट मारलं की आपण आता गणपतीपुळे, जयगड फोर्ट इथं राईटला या साईडला बघा. इथं राईट मारलं की स्ट्रेट तसं. थिबा पॅलेस वगैरे तिकडेच आहेत. आता आपल्याला वर जायचं ना, आय थिंक आपल्याला वर घ्यायचं आहे. हां, हे वर घ्यायचं आपल्याला. हां
येस परफेक्ट. इकडे आधी रस्ता जाम बेकार होता, पण आता जरा रस्ता खूप बरा केला आहे पहिल्यापेक्षा. पण पुढे पुढे ग्रेव्हल्सवाला रस्ता आहे, म्हणजे हा एक पॅच मध्ये ग्रेव्हल्सवाला आहे, त्याच्या पुढे नवीन रस्ता सिमेंटवाला. हा बघा, चला आलो. आता इकडे बघा डांगेवाडी आहे ना, तर इकडून तुम्ही खाली गेलात ना, डायरेक्टली बाहेर पडा तुम्ही हातखंबा गावाच्या इकडे. म्हणजे हातखंबा जो फाटा जो आहे ते राईट मार्ग जातो, राईट मार्ग किंवा जातो ना रत्नागिरीला, तर तो लागत नाही. डायरेक्ट तुम्ही बाहेर पडा तिकडे हातखंबाच्या गावाकडे. रस्ता बरा आहे, मी पण आलो एक दोन इकडून, रस्ता बरा आहे, नॉट बॅड. मंडळी बरोबर वाजले 4:20 आणि येऊन पोचलो आपण हातखंबा फाट्यावर. राईट मारला की आपण जातो रत्नागिरीला आणि स्ट्रेट टुवर्ड्स पाली लांजा. आता हा रस्ता एक नंबर केला, एक नंबर रस्ता केला आता. अरे इकडं सर्व काढलं रे, हॉटेल बिटेल एकच ठेवलं आहे, एक का दोनच आहेत. पहिले लाईनी किती हॉटेल होते इकडे यार, सर्व गुल झाली यार. आणि त्यातले पण 2-3 होते ना, ते डे अँड नाईट चालू होते, लाईक केमिस्ट. सिरियसली आता काय माहिती डे अँड नाईट कोणास ठाऊक. तर हातखंबाच्या पुढे रस्ता बरा आहे. तर मी असं म्हणेन इन शॉर्ट, निवली घाटच्या पुढे रस्ता थोडाफार बरा आहे. त्याच्या आधी ऑन ऑफ चांगला खराब चांगला खराब चांगला खराब, काय काय ठिकाणी अतिशय वाईट रस्ता आहे आणि काय काय ठिकाणी अतिशय सुंदर रस्ता आहे, अशी अवस्था आहे. पण तरी पण संगमेश्वर टू लांजाच्या मध्ये जो रस्ता होईपर्यंत आरामात तुम्ही पकडा 2 ते 3 वर्ष जाणार आहे फॉर शुअर. ब्रिज तर सोडून द्या, ब्रिजला तर आरामात 5 ते 6 वर्ष जाणार आहेत फॉर शुअर. गो स्लो येस, गोईंग स्लो. आई शाबाश. आता किती वाजले? 4:15 ना, 4:30 पोचेन मी घरी. तुम्हाला बोललो तर डांगेवाडी तिथून आत गेल्यावर तुम्ही बाहेर आल, ते तुम्ही इकडे बाहेर याल. इकडे बघा, इकडे हे आहे हातखंबा गाव. इकडून तुम्ही बाहेर आले, इकडून हे बघा, इकडून. हां, ते बाईक गेली ना आतमध्ये, तिकडून तुम्ही बाहेर याल तसं. पुढे पुढे रस्ता ठीकठाक आहे, हा ओल्डर रस्ता आहे. ओके. राईटला कामं सुरू आहेत रस्त्याचे, बघा राईटला कामं सुरू आहेत, पण कोण दिसत तर नाही त्या साईडला. तर आता उतरलो, नवीन रस्ता संपला, आता बॅक टू ओल्ड रस्ता. थोडीशी खडकीवर रस्ता इकडे आहे, खडकीनं ग्रेव्हल झाला. हा बघा इकडे आणि पूर्ण दूर त्या ज्या आहे ना, चला आता पुन्हा बॅक टू नवीन रस्ता. तर मंडळी 4:30 वाजलेत, म्हणजे 4:35 झालेत आणि आपण येऊन पोचलो आता पालीला. तर पालीला एंटर केल्यावर थोडंफार ग्रेव्हलचे रस्ते आहेत, बाकी पुढे चांगलाच आहे. हा पुढे बरं आहे, पुढे बरं. आता लांजा फक्त 20 मिनिट, तर 5ला पोचू आपण लांजाला फॉर शुअर. तर मला थंडा प्यायचं रे, थंडा प्यायचा मूड झाला मला. पालीला पहिले बीचचे कामं सुरूच बघा. चला मग मंडळी, आपण पालीला थांबलो होतो, 4:30ला आलो होतो. 4:45 15 मिनटं आपल्याकडे गेली. एक थंडा घेतला, आईला फोन केला, आई बोलली पाहिजे असेल तर दूध घेऊन ये. तर इकडेच बाबांकडे घेतला 1/2 लिटरचा दूध आणि बिस्किटचा पुडा. म्हणजे परत लांजाला थांबायला नको, आपण डायरेक्ट लांजाच्या हायवेच्या आधी शॉर्टकट जातो, त्या शॉर्टकटने आपण बाहेर पडून जाऊ, टेन्शन नाही त्यासाठी. कारण लांजाला जाण्यात काय पॉईंट नाही आहे. मला लांजा हायवेचा व्हिडिओ शूट करायचा आहे, पण तो आरामात करेन मी उद्या. चला. तर मंडळी आपण पाली सोडलं आहे, आता आपण चालू आहे टुवर्ड्स लांजा. तर पाली टू लांजाच्या मध्ये तुम्ही पाहाल ना, रस्ता जास्त करून चांगला रस्ता आहे, सिमेंटवर रस्ता आहे, 2 वे रस्ता आहे आणि कमी ठिकाणी बेकार रस्ता आहे, ते एक बरं आहे. आपण 20 मिनटात पोचतो, आपण 20 मिनटात पोचतो लांजाला फॉर शुअर.
जर मी पाळीला थांबवलं नसतो ना तर मी 5ला बरोबर पोचलो असतो, पण आता असं मला असं वाटतंय की मला 5:15 तरी होतील पोचायला. बघूया. बघा रस्ता बघा, एक नंबर रस्ता, एक नंबर रस्ता आहे. होई न जाने, तो बघा ना पुढपर्यंत रस्ता एक नंबर, तो बघा पुढपर्यंत. सही आहे भाई, सही आहे. चला आता 2 वे संपला, लागला सिंगल वे आणि फुल ऑन ग्रेवल्सवाला. म्हणजे हा एक मध्ये पॅच जरा खराब आहे. हा रस्ता आय थिंक तो असा काढतायत, असा असा बघा असा. पहिलाच का नाही काढला कळत नाही. इकडे जरा एक आपल्याला पॅच खराब मिळाला इकडे. हा बघा इकडे थोडासा खराब, जास्त ना थोडासा खराब मिळाला, बाकी ओके. हळू 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 हळू. हे ग्रेवल्सवाल्याची मला जाम भीती वाटते खरोखर. कधी ज्याला गाडी स्लिप होईल ना सांगता येत नाही. बघितलं बॅक टू नवीन रस्ता सिमेंटवाला. हा बघा. तर मंडळी किती वाजले आहेत? 5 वाजले आहेत आणि आपण पोचलो आता वेरळच्या गावाच्या इकडे. हे वेरळ गाव आहे आणि पुढे लागेल तो वेरळचा घाट. तो घाट मला कट केला आहे म्हणून टेन्शन नाही. पहिला बेकारचा बेकार. इकडे साईबाबांचं मंदिर आहे. ओम साईराम. इकडे हा जो टर्न आहे ना, टर्न पहिला खतरनाक टर्न होता इकडे. हा बघा, हे मी हर टाईम व्हिडिओमध्ये बोलतो, खतरनाक टर्न आहे. हा रस्ता पण बेकार आहे, फुल ग्रेवल्सचा रस्ता आहे. हा बघा. हा बघा, हा असा टर्न आहे, असा. हा असा टर्न आहे, असा इथून असा. इकडून असा टर्न होता पहिला. आता टर्न कमी केलं आहे आणि आता डायरेक्ट रस्ता आपण इकडून बाहेर पडतो. हा डोंगर पोकारला आहे आणि डायरेक्ट बाहेर पडतो आपण. पहिला हा टर्न एवढा भयानक होता ना की जर टँकर पडला तर रस्ता ब्लॉक त्या टर्निंगला. मग नो आवन नो जावन अशी अवस्था होती. आणि झालं पण आहे असं, झालं पण. मी स्वतः बघितलं, मी स्वतः ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. मी पाली मार्ग कोर्ले फाट्याने आलो, मग असं आलं. म्हणजे जो JCB बोलवला होता ना मागवा त्याला काढायला, साला तो पण पडला. अशी अवस्था होती. फुल ऑन धूळ रे, फुल ऑन धूळ आहे खरोखर. बघा ना, हे बघा मंडळी. आता वाजले आहेत 5:07 वाजलेत आणि आता टुवर्ड्स लांजेला पोचले आपण. तर तुम्ही जसं टुवर्ड्स लांजेला येतात ना तिकडे बघा रस्ता हा जुनाच आहे, ओल्डच आहे आणि दोन्ही साईडला थोडंफार कामं सुरू आहेत रस्त्याची. पण हा रस्ता ओल्डच आहे, पण ठीकठाक रस्ता आहे, नॉट बॅड. मध्ये ग्रेवल्स वगैरे आहेत तसे बघायला तर ठीकठाक आहे. तर मी स्ट्रेट जात नाही आहे. इथे एक मध्ये रस्ता फुटला आहे, राईट मारला की डायरेक्ट आपण जातो आपल्या ते शेट्टीवाडीतून आपण जाणार आहे टुवर्ड्स आपल्या घरी. कारण की लांजाचा रस्ता बेकार आहे, तर तो दाखवण्याचा पॉईंट नाही. आपण तो उद्या आरामात शूट करू त्यासाठी. हा बघा, हा रस्ता इकडे. आपण 2 मिनिटं थांबूया या साईडला जरा. चला मग मंडळी, आता आपण इथून घेऊया राईट. वाजले आहेत 5:15. आता इकडे आपले जरा एक मित्र भेटले होते, त्यांची ते गप्पा गोष्टी करत होतो, तर तिकडे आपले 5 मिनिट जरा गेलेत. नाहीतर मी आता घरी असलो असतो. हा बघा, हा वाला आपण रस्ता घेतोय. हा बघा, हा वाला. डायरेक्ट शेट्टीवाडीतून बाहेर. अरे देवा, जाने का कैसा. अरे हळू 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 हळू. आणि इकडे राईटला ना स्वामींचा मठ आहे. स्वामी म्हणजे स्वामी समर्थ नाही, शिवाचार्य. राईटला त्याचं पण रील केलं आहे मी, नक्की चेकआउट करा माझं इंस्टाग्राम sandy_वीरवर. चला. ऐ शाबाश, फायनली आपण आपल्या गावी आलेलो आहेत. जाम भारी वाटतंय, जाम भारी वाटतंय यार. मन असं आनंदी आनंद झाला, असं आनंदी आनंद झाला. बघा आता इकडून आपलं घ्यायचा राईट
मग लागेल पोलतेश्वर मंदिर आणि मग तिकडून मग डायरेक्ट शेट्टीवाडी. पोलतेश्वर मंदिर, हर हर महादेव. श्री देवी भगवती मंदिर शेट्टीवाडी. तुमचं गाव कुठचं? लांजाच तुमचं? हा ओके ओके. आवडतं व्हिडिओ ना. आपलं नाव? नागेश कांबळे. थँक्यू बरं वाटलं. तर इकडे हे साहेब भेटले, नागेश साहेब. ते आपले व्हिडिओ पाहतात. ऑफकोर्स आपले लांजातलेच आहेत. वा बरं वाटलं जरा. आपली गाडी बघून सर्व ओळखतात. चला. येस, फायनली आलेलो आहे आपल्या घरी. राईड मारला की आपलं घर आलं. वा वा, आईने गेडो बघून ठेवलं आहे. हा का, नमस्कार. आई व्हिडिओ काढते माझा, क्या बात आहे. तर मंडळी फायनली आपण आपल्या घरी येऊन पोचलेलो आहोत. आईला भेटलेलो आहोत. अरे असं नाही, अशी हां, ही लाईटिंग बघ. हां, एक नंबर लाईटिंग, एक नंबर. तशी आई गेल्या रविवारी आली होती. आता या सोमवारी बॅक टू मुंबई. आई आपल्याला जायचं बाईकने, माहिती होतं ना. आई तर खूप खुश आहे बाईकने. आईला खूप आवडतं. तर आपला प्रवास खूप छान होता. संगमेश्वर लांजा रस्ता अजूनपर्यंत खूप कामं बाकी आहेत. मग तुम्ही पकडा अजून 2-3 वर्ष तर काय रस्ता होणार नाही संगमेश्वरला, फॉर शुअर, गॅरंटीच आहे. रस्ता बेकारच आहे. लांजा तर बाबा तुम्ही गेलोच नाही तर उद्या मी शूट करीन ते लांजा रस्ता. आपला होता हा 3rd ब्लॉक मुंबई गोवा हायवे अपडेटचा. त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा. सकाळी 6 वाजता निघालो, संध्याकाळी 5ला पोहोचलो आहे. आता मी थोडं थांबत वगैरे मला शूट करत म्हणून मला 1-2 तासमध्ये एक्स्ट्रा गेलो असं तुम्ही म्हणू शकतात. पण तरी तुम्हाला 9 ते 10 तास लागणारच. आणि गणपतीमध्ये ट्रॅफिक वगैरे लागतंच. त्या हिशोबाने तुम्हाला थोडंफार 9 ते 10 तास लागणारच, गॅरंटीच आहे फॉर शुअर. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.